आज आपण रिझनिंगबद्दल, बुद्धिमत्ता या टॉपिकबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट राहते, सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण बुद्धिमत्ता या विषयावरच बोलणार आहोत. ठीक आहे. बुद्धिमत्तेत कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट राहते, त्यामध्ये राहते कालमापन. पहिलं टॉपिक आहे कालमापन. याच्यावर आहे ना एक्झामिनर इतके क्लासिकल क्वेश्चन बनवते की तो कधी कधी आपण करून जातो की कसं करायचं म्हणून. एकदम क्लासिकल म्हणजे कसे थोडे विचार करायला मजबूर. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे नाही विचारणार की वर्ष केव्हा केव्हा. आता काही नवीन नवीन क्वेश्चन निघाले, जर तुम्ही बघाल आतापर्यंत बघितले असेल, पोलीस पुण्यामध्ये बघा, चंद्रपूरमध्ये वेगळे वेगळे क्वेश्चन होते कालमापनावर. ठीक आहे. दुसरा टॉपिक आहे घड्याळ. ठीक आहे, घड्याळ. नंतर मग एक टॉपिक आहे नंबर सिरीज, म्हणजे काय अंकांची सिरीज. ठीक आहे, अंकांची सिरीज. ठीक आहे. मग एक आहे अंकांचे कोडे. असे बरेच आहे, असे बरेच कोड, असे बरेच टॉपिक आहे. फक्त मी महत्त्वाचे 2 टॉपिक सांगत आहे तर पुष्कळ सारे. आणि याच्यानंतर असते गाय गुराखी, असे पुष्कळ सारे टॉपिक आहे. ठीक आहे. तर मी बेसिक टॉपिक जो सुरुवात करायचं फक्त कालमापनापासून सुरुवात करतो. ठीक आहे. कालमापनापासून मी सुरुवात करतो. कालमापन म्हणजे काय, दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणू, कॅलेंडर म्हणू. काय म्हणू, कॅलेंडर म्हणू, है ना. कालमापनाला आपण काय म्हणू दुसऱ्या भाषेमध्ये, कॅलेंडर म्हणू. आता कॅलेंडर किती प्रकारचे राहते, कॅलेंडर 2 प्रकारचे राहते. 2 प्रकारचे म्हणजे एक साधं राहतं आणि एक लीप राहतं. कोणतं राहतं, एक साधं राहतं आणि एक काय राहतं, लीप राहतं. ठीक आहे. मी बेसिक गोष्टी सांगत आहे, डिटेल नाही जर. ठीक आहे. साध्यामध्ये काय असतं बेटा, साधं जे कॅलेंडर असतं त्या साध्या कॅलेंडरमध्ये जे कॅलेंडर राहते ते किती राहते, 365 दिवसाचं. कितीचं राहते, 365. आणि जे लीपचं राहतं बेटा ते कितीचं राहते, 366, है ना. आता जो फेब्रुवारी महिना राहतो, हा फेब्रुवारी जो महिना राहतो बेटा किती दिवसाचा राहतो, 28चा राहतो. कितीचा राहतो, 28 दिवसाचा राहतो. ठीक आहे. आणि याचा राहतो हा साध्याचा कितीचा राहतो, 28चा. आणि याचा किती राहतो, 29चा. हे प्रत्येकालाच माहीत आहे. हा कोणता असा पोरगा नाही की त्याला हे माहिती नसेल म्हणून. ठीक आहे, प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अजून नवीन काय गोष्टी मिळते की सर साधं कॅलेंडर कसं ओळखायचं. साधं कॅलेंडर किंवा कोणी नवीन पोरगा असेल त्याला साधं कॅलेंडर ओळखता नाहीत किंवा त्याला एखाद्या लीपचं कॅलेंडर ओळखता नाहीत, है ना. साधं कॅलेंडर आणि लीपचं कॅलेंडरमध्ये काय फरक असतो, साधं कॅलेंडर आणि लीप. साधं कॅलेंडर जे राहते बेटा, जसं मी म्हटलं की 1993 हे कोणतं हे कॅलेंडर आहे ते ओळखता आलं पाहिजे. साधा किंवा एखादा प्रश्न येते, बेसिकवाला प्रश्न येऊ शकते की एक या 4 पर्यायापैकी साधं वर्ष कोणतं किंवा लीप वर्ष कोणतं. तर बघा बेटा, ज्या संख्येला आता याच्यामधले आणि याच्यामधले याच्यामध्ये बघा बेटा, ज्यात शेवटची 2 वर्ष आहे, शेवटची 2 वर्ष जर 4ने पूर्णपणे विभक्त होत असेल, 4ने पूर्णपणे भाग जात असेल, जाते का हे 4ने 4 × 24 हो जाते का. जर ते पूर्णपणे भाग जात असेल ते कोणतं वर्ष बेटा, लीप वर्ष. कोणतं वर्ष, लीप वर्ष. आणि हे जे शेवटचे 2 डिजिट जर 4ने पूर्णपणे भाग जात नसेल, काय म्हटलं मी, 4ने पूर्णपणे भाग जात नसेल तर ते कोणतं वर्ष राहील बेटा, साधं वर्ष राहील. कोणतं वर्ष राहिलं, साधं. इथपर्यंत क्लिअर आहे. ह्या बेसिक गोष्टी बेटा. कोणतं आहे हे, साधं वर्ष आहे. 1993. जर शेवटची जर 2 डिजिट आहे, जर 4ने पूर्णपणे भाग जात असेल, कितीने 4ने पूर्णपणे भाग जात असेल त्याला कोणतं वर्ष, जात असेल त्याला कोणतं वर्ष म्हणू बेटा आपण, लीप वर्ष. आणि जात नसेल त्याला कोणतं वर्ष म्हणू बेटा, साधं वर्ष. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहे, आता गोष्टी ठीक आहे. पण याच्यामध्ये सेंचुरी म्हटलं तर बेटा, सेंचुरी म्हणजे काय बेटा, सेंचुरी 1200, 1300, 1400, 1500. आता कोणते, आता काय चालू आहे, 2000ची सेंचुरी आहे. ठीक आहे. जर असं म्हटलं की जर तुम्हाला म्हटलं 1400, 1500, 1600, 1700 याच्यातली म्हटलं लीप सेंचुरी ओळखा. ठीक आहे, लीप सेंचुरी ओळखा किंवा साधी सेंचुरी ओळखा. तर कसं ओळखू बेटा, सर तुम्ही म्हणाल सर 4ने करू, कारण की तुम्ही सांगितलं आता की 4ने जात असेल तर लीप सेंचुरी, 4ने पूर्णपणे डिवाइड होत असेल तर काय तो लीप वर्ष म्हटलं जाते. पण सेंचुरीमध्ये बेटा हा नियम लागत नाही. सेंचुरीमध्ये हा नियम लागतो का, हा नियम लागत नाही. इथे कोणता लागतो बेटा, 400चा नियम लागतो. कोणता, 400चा. जी सेंचुरी 400ने पूर्णपणे विभक्त होत असेल, काय 400ने पूर्णपणे विभक्त होत असेल त्याला काय करू आपण बेटा, त्याला म्हणू आपण लीप सेंचुरी. कोणती सेंचुरी, लीप सेंचुरी. बेटा जात आहे का, हे 2 0 गेले, हे 2 0. 4ने पूर्णपणे विभक्त होत आहे का, पूर्णपणे जात आहे, 4ने नाही जात. म्हणजे कोणती, साधी. ही कोणती, साधी. जर याला म्हटलं ही आहे का, ही पण नाही जात. ही जाते का, 4ला 15ने पूर्णपणे भाग जातो का, नाही. ही पण साधी, ही पण कोणती, साधी. याला म्हणू तर जाते का, हो सर ही जाते. 4 × 16 म्हणजे कोणतं आहे हे, लीप सेंचुरी. ही कोणती आली बेटा, लीप.
साधी सेंचुरी लीप सेंचुरी कोणता नियम लागेल बेटा? 400चा. कोणता? 400चा नियम लागेल. जर 400ने जात असेल तर काय समजू? 400ने जात असेल तर आपण काय समजू? लीप सेंचुरी. पण नसेल जात तर काय समजू? साधी सेंचुरी. कळतं बेटा? याच्यामध्ये काही असं काही खास नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. याच्या समोर बेटा याच्यामध्ये एक कामाची गोष्ट सांगतो, हे कोणत्याच पुस्तकात लिहिलेली नाही आहे, कोणत्याच पुस्तकामध्ये हे तुम्हाला दिसणार नाही आहे बेटा. मी काय म्हणतो, कोणत्याही महिन्याचं कॅलेंडर किती? 2, 9, 16, 23 आणि 30. काय म्हटलं मी? 2, 9, 16, 23, 30. चाहे ते लीप वर्ष राहो किंवा चाहे ते साधारण वर्ष राहो. मी काय म्हणतो, जे चाहे लीप वर्ष राहो ते साधारण वर्ष राहो, कोणत्याही महिन्याची 2, 9, 16, 23, 30 ही तारीख कधी पण काय राहिलं आहे? सारखी राहिली आहे. म्हणजे जर या तारखेला सोमवार असेल ना बेटा, तर या तारखेला पण सोमवार राहणार आहे. तो या तारखेला पण सोमवार राहणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर कोणतंही, जानेवारीचं घ्या, फेब्रुवारीचं, म्हणजे कोणत्या कॅलेंडरची गोष्ट करा, जे सेम राहिलं, कधी चेंज होणार नाही. क्लिअर आहे? कधीच नाही होणार. हे रिअल फॅक्ट आहे, तुम्ही चेक करून टाकाल. ठीक आहे? काय 2, 9, 16, 23, 30 इथपर्यंत क्लिअर आहे बेटा. याच्यावर प्रश्न पण येते. याच्यावर एक प्रश्न आला आहे पुण्याच्या भरतीमध्ये प्रश्न कसा आला ते सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे? 1/12/1991 रोजी काय असेल? रोजी पहिला रविवार असेल. पहिला रविवार होता. तर डिसेंबर 1991 रोजी चौथ्या मंगळवारी कोणती तारीख राहील? कोणती तारीख राहील? बघा ऑप्शन काय त्यांनी दिली आहे. ऑप्शन दिले बेटा 17 पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन आहे 24, तिसरा ऑप्शन आहे 26 आणि चौथा ऑप्शन आहे बेटा 31. पुण्यातला क्वेश्चन आहे बेटा. कुठला क्वेश्चन आहे? पुण्यातला क्वेश्चन. बघा बेटा काही पोरं काय करेल, डेट लिहेल आणि सुरू करून देईल. काय करून देईल? डेट लिहिणं सुरू, आणि मग तो आन्सर काढेल. पुष्कळ वेळ लागेल. पण जर का बेटा आपल्याला हे माहिती असेल, का माहिती असेल? 2, 9, 16, 23 आणि हे काय 30, हे जर माहिती असेल, काय माहिती असेल? हे माहिती असेल तर काय पटाक्कन आन्सर आहे बेटा. आपल्याला सॉल्व पण करायची गरज नाही पडणार आहे. बघा काय म्हणतं, 1 तारीख आहे, 1 तारीख आणि 12वा महिना. इथे पण काय म्हटलं? डिसेंबर महिना. बेटा डिसेंबर महिना कोणता राहते? 12वाच राहते. हे कन्फर्म आहे, इथपर्यंत कन्फर्म आहे. 12वा आणि काय 1 तारीख. 1 तारखेला काय बेटा? 1 तारखेला रविवार, म्हणजे 1 तारखेला काय बेटा? रविवार. इथपर्यंत क्लिअर आहे. मग 2 तारखेला करायला बेटा सोमवार राहिला आणि काय म्हटलं? चौथा मंगळवार म्हटलं बेटा. चौथा मंगळवार म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हा काय? चौथा मंगळवार म्हटलं. ते इथे काय? हा सोमवार आला बेटा. इथून सोमवार सुरू झाला तर इथं पण सोमवार येणार, इथं पण सोमवार येणार, इथं पण सोमवार येणार. कोणता म्हटलं? चौथा म्हटलं. कोणता म्हटलं? चौथा म्हटलं. ठीक आहे. चौथा म्हटलं. सोमवार, हा सोमवार, हा पण सोमवार आणि काय? हा पण सोमवार. ठीक आहे. तर काय म्हटलं त्यांनी? चौथा मंगळवारी कोणता? तर काय येणार बेटा? सर हा सोमवार आहे, चौथा आहे तर काय मंगळवार म्हटलं आहे ना, तर मंगळवार इथे येणार आहे बेटा. तर मंगळवारची डेट कोणती राहणार आहे? 17 राहणार आहे, 24 आहे, 26 आहे, 31 आहे. कोणती राहणार बेटा? सरळ 24 राहणार आहे. कोणती राहणार आहे? 24 राहणार आहे. किती वेळ लागून राहिला सोडवायला? किती वेळ लागत आहे बेटा आपल्याला सोडवायला? वेळ लागत आहे का? पुन्हा एकदा सांगत आहे बेटा. कोणता क्वेश्चन म्हटलं त्यांनी? 1/12/19 रोजी पहिला रविवार होता. काय होता? पहिला रविवार. तर काय म्हणतं? तोच डिसेंबरचा चौथा मंगळवारी कोणती तारीख राहणार आहे? कोणती? चौथा मंगळवार. बघा पहिला सोमवार आला, हा दुसरा सोमवार, हा तिसरा सोमवार आणि हा चौथा सोमवार. पण त्यांनी काय म्हटलं? सोमवार नाही म्हटलं, मंगळवार. तर हा चौथाच मंगळवार पकडून घेऊ आपल्याला. इथे 3 राहणार आहे, मग इथे पण वाढत जाईल. तर मी काय काढलं? इथून सोमवार पकडलं. हा सोमवार. कारण की बघा मी काय म्हटलं, जर 2, 9, 16 आणि 23, 30 या तारखेला काय दिवस करायला सारखे राहिले. बोललो आहे. आणि हा कितीचा फरक आहे बेटा? 7-7चा फरक आहे. इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे. प्रत्येक ठिकाणी 7 आहे बेटा. तर काय होणार आहे बेटा? इथे सोमवार येणार आहे, इथे पण सोमवार येणार आहे, इथे पण सोमवार येणार आहे, इथे पण सोमवार येणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. तर बेटा चौथा सोमवार म्हटलं ना त्यांनी. कोणता सोमवार म्हटलं? चौथा सोमवार म्हटलं. चौथा सोमवार म्हणत आहे. तर कोणता येणार बेटा याच्यामध्ये आन्सर?
सोमवार कोणता पहिला चौथा मंगळवार म्हणत आहे. सोमवार 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 काय येणार बेटा 23 नंतर काय येणार आहे 24. तर आपला आन्सर करायला बेटा 24 पुण्याच्या भरतीतला क्वेश्चन आहे हा. कुठला क्वेश्चन आहे पुण्यातल्या भरतीतला. क्लिअर आहे क्लिअर आहे समजले. काही कठीण आहे का नाही. पण हे काय माहिती पाहिजे बेटा बेसिक गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. कोणत्या 2 9 16 23 30 या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. याच्यावर अजून दुसरे काय क्वेश्चन म्हणते बघा. बेसिक क्वेश्चन प्रत्येकालाच येते. बेसिक क्वेश्चन प्रत्येकाला येते. थोडे जे त्रास देणारे क्वेश्चन राहते जसं एखादा क्वेश्चन आहे असं जसं म्हटलं की 12/1/1992 या दिवशी कोणता दिवस होता असं म्हटलं. हा एक क्वेश्चन आहे. 12/1/1992 दिवशी कोणता दिवस होता. आणि एक दुसरा क्वेश्चन घेऊन टाकू बेटा. 4/5/1985 रोजी कोणता दिवस होता. दिवस किंवा वार पकडू. दिवस नाही पकडू, वार पकडू. ठीक आहे. 2 क्वेश्चन आहे बघा. एकच आहे. ठीक आहे बेटा एकच क्वेश्चन आहे फक्त चेंजेस आहे. मी हा एक सांगत आहे. हा जर मी तुम्हाला लिहून देतो जर 19 सिरीजचा जर तुम्ही हे जर शिकले याच्यामधून 3-4 क्वेश्चन सॉर्ट आउट होते. 3-4 क्वेश्चन ते कसे होते ते सांगतो. ठीक आहे. हे मी वरचं मिटवून देतो म्हणजे ते लक्षात राहील. ठीक आहे. 3-4 क्वेश्चन सॉर्ट आउट कसे होते ते सांगून देतो तुम्हाला. हे लिहून पण देतो की तुम्ही याचा काय यूज करू शकता म्हणून. ठीक आहे. आपल्याला 2 क्वेश्चन सोडवायचे आणि हे मी तुम्हाला काय म्हटलं 1901 पासून तर 1999 पर्यंत तुम्ही कोणताही माणूस कोणताही व्यक्ती कोणताही मुलगा कोणताही लेडीज कोणाचाही वाढदिवस पटाकन काढू शकता. हार्डली ॲट 1 मिनिट त्याच्या आतमध्ये. पण तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगेल त्या माहिती पाहिजे अदरवाईज नाही. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आपला पहिला हा क्वेश्चन आणि हा दुसरा क्वेश्चन हा आहे. ठीक आहे. आपण पहिले दुसऱ्या क्वेश्चनवर अटेम्प्ट करू नंतर मग बघूया. ठीक आहे बेटा. लक्षात काय ठेवायचं. लक्षात ठेवण्याला काय गोष्टी बघा. मी 2 ॲरो करत आहे फक्त. ठीक आहे. काही नंबर्स लिहित आहे. जसं आपण आपला मोबाईल नंबर किती असा राहतो 10 डिजिटचा राहतो. आपण काय करू इथे 12 डिजिट लिहू. कारण की काय कॅलेंडर किती महिन्याचं राहते 12 महिन्याचं कॅलेंडर राहते. बरोबर आहे. तर इथे 12 नंबरचा डिजिट लिहून टाकू. तो लक्षात कसं ठेवायचं तो पण सांगतो. बघा लक्षात कसं ठेवायचं. 1440250361446 काय म्हटलं मी 1440250361446. लक्षात काय ठेवायचं. दिसत नाही आहे. वन डबल फोर झिरो 1440250361446. ठीक आहे. आणि इकडे 03 बस 03 हा एक नंबर आहे बेटा. हा नंबर आहे. तुम्ही म्हणाल हा नंबर देऊन सर एवढं पाठ करायला लागेल बेटा. मी काय म्हणत आहे याचा यूज नाही का तुमच्या महिन्यासाठी पण येऊ शकतो. तो कसा होतो थोड्या वेळ नंतर सांगतो मी. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवायला लागेल बेटा काय 1440250361446 याला लक्षात कसं ठेवते ते पण सांगतो. बघा बेटा हा कोणाचा वर्ग आहे 12चा वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे 12चा वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे बेटा 5चा वर्ग आहे. 5चा वर्ग आणि हा कोणाचा वर्ग आहे बेटा 6चा वर्ग. ठीक आहे. आणि हा कोणाचा 12चा वर्ग प्लस 2 म्हणजे किती 12चा वर्ग किती 144 आणि हे 6 किती 2 म्हणजे 146 होते. आलं लक्षात. आता सर हे आहे का तर बेटा हे आपले 12 महिन्याचे कोड आहे. काय 12 महिन्याचे कोड जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. ठीक आहे. पण बेटा यूज केव्हा जेव्हा हे साधं वर्ष राहील. काय साधं वर्ष हे केव्हा यूज करायचे साध्या वर्षासाठी. आणि हे इथं 03 लिहिलं होतं हे काय करायचे बेटा लीप वर्षासाठी. कुठे लीप बेटा लीपसाठी केव्हा फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी. कारण की बघा जानेवारीमध्ये काय लिहिलेलं आहे इथं जानेवारीमध्ये काय लिहिलं आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी. ठीक आहे. जानेवारीचं किती 1 आहे आणि फेब्रुवारीचं किती 4 आहे. हे केव्हा यूज होतं बेटा साध्या वर्षासाठी. म्हणून मी मुद्दाम दोन डेट्स लिहिल्या. हे कोणतं वर्ष आहे साधं. हे कोणतं साधं वर्ष आणि हे कोणतं वर्ष आहे लीप वर्ष आहे ना. 92 4 डिवाइड होते 92 4 2 8 उरला किती बेटा 1 4 3 12 होतं लीप पूर्ण डिवाइड होत आहे. म्हणून हे कोणतं लीप वर्ष. ठीक. तर मी काय सांगत आहे सगळ्यात पहिले आपण एक क्वेश्चन सोडू साध्यावर नंतर काय सोडू लीपवाला. ठीक आहे. जर मला म्हटलं की 4/5/1985 रोजी कोणता दिवस होता
तर कसं काढायचं? अजून एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, ठीक आहे. बघा बेटा, इथे जर 1 आला तर काय समजायचं बेटा? रविवार. 1 आला तर काय समजायचं? रविवार. 2 आला तर काय समजायचं बेटा? सोमवार. 3 आला तर काय समजायचं बेटा? मंगळवार. 4 आला तर काय समजायचं बेटा? बुधवार. 5 आला तर गुरुवार. 6 आला तर शुक्र. आणि काहीच नाही आला तर काय समजा बेटा? 0 शनी. क्लिअर आहे? कळलं? शनी. क्लिअर आहे? तर आपल्याला पहिलं क्वेश्चन सोडून टाकू. सगळ्यात पहिले काय करायचं बेटा? सगळ्यात पहिले आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं? बस लक्षात म्हणजे काय? तुम्ही 2-4दा लिहिलं, 2-4दा म्हटलं 1440250250361446 असं 2-3दा म्हटलं तर तुमच्या डोक्यात फिट होऊन जाईल. जनरली आपण एखाद्याचा नंबर लक्षात ठेवतो, आपली मैत्रीण आली जवळची आपण पटकन नंबर लक्षात ठेवतो, पटापट. तर बेटा हे आपल्या लाईफशी रिलेटेड आहे, आपल्या लाईफशी रिलेटेड आहे म्हणून सांगत आहे. कोणाचा पण आपण काढू शकतो, कोणाचा पण, ठीक आहे. तर काय 144025036146. क्लिअर आहे? तर मी काय केलं बेटा, याच्यामध्ये नंबर लक्षात काय केलं? सगळ्यात पहिली गोष्ट डेट लिहिली बेटा. काय डेट काय बेटायची? 04 या क्वेश्चनची बेटा, या क्वेश्चनची 04. क्लिअर आहे? सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय लिहिली बेटा? इयरसाठी काय केलं मी? शेवटचे 2 डिजिट 85 लिहिले बेटा. काय लिहायचे? 85 लिहिले. ठीक आहे बेटा. नंतर काय लिहायचं बेटा? मंथ कोड. तर तुम्ही म्हणाल सर मंथ कोड किती आहे? हा कोणत्या महिन्याचा आहे? 5व्या महिन्याचा. तर मी 5 लिहितो. नाही, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. चुकीचं कसं बेटा? आपण हे जे लिहिलेलं ना बेटा, हे मंथ कोड आहे. काय हे? मंथ कोड आहे. हे काय मंथ कोड आहे? हे 144025036146 हे काय मंथ कोड आहे. तर जानेवारी महिन्याचं काय? 1 आहे. फेब्रुवारीचं किती? 4 आहे. मार्चचा किती? 4 आहे. मार्च नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. एप्रिलचा किती? 0 आहे. मेचा किती आहे? 2 आहे. तर आपण काय लिहू बेटा? इथे 2 लिहू. 02 लिहू. 2 लिहा किंवा 02 लिहा, काही फरक नाही पडणार. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा? नंतर जर तुम्हाला म्हटलं की आता याच्यात काय अजून काय राहिलं? लीप वर्ष म्हणजे 1901 पासून तर 1985 पर्यंत किती लीप वर्ष आले? किती लीप वर्ष आले ते सांगायचं मला. मी काय म्हटलं? इथपासून इथपर्यंत किती लीप वर्ष आले? किती लीप वर्षाला ते सांगायचं. ते 80. मग काय करायचं काय? तर मग काय करायचं बेटा? 85ला कितीने डिवाईड करायचं बेटा? 4ने. कितीने करायचे? 4ने. 4 दुने 8 है ना. 4 1 4. क्लिअर आहे? म्हणजे किती लीप वर्ष आले बेटा? 21 वर्ष आले. किती आले? पुन्हा एकदा सांगा. तर मी काय केलं बेटा? मी काय केलं? या 85ला कितीने डिवाईड केलं बेटा? 85ला कितीने डिवाईड केलं? 4ने डिवाईड केलं. 4 दुने 8 0 हा 5 4 1 4. ठीक आहे. मला हे किती बाकी उरते याच्याशी मला काय घेणं देणं नाही. मला आपलं काम कोणासोबत आहे? याच्यासोबत आहे. आपण काय लिहू? 21. तर लीप वर्ष किती आले बेटा? लीप इयर किती आले बेटा? 21. किती आले? 21. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आपण बेरीज करून टाकू. मग 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12, 2 हातचा किती? 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11. क्लिअर आहे? ठीक आहे. 5 आणि 4 9, 9 आणि 2 किती? 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12, 2 हातचा किती? 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11. आता 112ला किती? 7 डिवाईड करा. 7 नाही का? कारण की आपला प्रत्येक वीक किती दिवसाचा राहतो बेटा? 7 दिवसाचा राहतो. किती दिवसाचा राहतो? 7 दिवसाचा. तर 7. मग किती करू? 11मधून 7 गेले, उरले किती? 4. आणि 7चं कम 11मधून 7 गेले, 7 1 7 आला नाही. 11मधून 7 गेले, उरले किती? 4 है ना. मग 7चं कम किती होते बेटा? 42. किती होते? 42. म्हणजे काय उरून आलं बेटा? बाकी ही कामाची असते आपली बाकी. आता जेव्हा दिवस काढायचं असेल ना तर बेटा हे कामाचं असते. हे 00 हे 00 हे कामाचं असेल. लक्षात ठेवायचं, जोपर्यंत बाकी निघणार नाही तोपर्यंत कोणताच दिवस आपण फाइंड आउट करू शकत नाही किंवा काढूच नाही शकत. आपण कोणाचा दिवस नाही काढू शकत. तर काय माहीत पाहिजे आपल्याला? हे बाकी माहिती पाहिजे. बाकी किती आली? बाकी किती आले बेटा? याच्यामध्ये 0 आली. काय आली बेटा? 0 आली. तर माझा हा कोणत्या दिवशी जन्माला आला होता? शनिवारी जन्माला आला होता. कोणत्या दिवशी जन्माला आला होता? शनिवारी. कळतंय का? मी काय केलं? काही केलं का बेटा? फक्त तुम्हाला काय एकदा लक्षात ठेवायची वेळ आहे. काय करायची? कारण की पुस्तकामध्ये जर तुम्ही बघाल, कोणत्या पुस्तकामध्ये बघाल तर तुम्हाला काही वेगळं सांगितलेलं आहे. काय केलेलं? काही वेगळं सांगितलं. पण जर का तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुम्ही कोणत्या पण दिवसाची डेट ऑफ बर्थचा दिवस वार तुम्ही काढू शकता. क्लिअर आहे? पण जर का आता कोणतं झालं बेटा? हे साधंवालं झालं. हे कोणतं झालं? साधंवालं. पण जर का याच्यात लीपवाला क्वेश्चन आला तर काय करू आपण? आलाच ना लीपवाला क्वेश्चन. 12/1/1992 हा कोणत्या वर्षाचा? लीप वर्षाचा आहे. हा कोणत्या वर्षाचा क्वेश्चन आहे? लीप वर्षाचा क्वेश्चन आहे. आणि ते पण कोणत्या महिन्याचा आहे? जानेवारी महिन्याचा. बघा सांगतो तुम्हाला याचं काय, याची खासियत काय.
बघा बेटा, हा जानेवारी आणि हा फेब्रुवारी, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण म्हणजे याच्यामध्ये चेंजेस आहे. मग बाकीचे नंबर जसेच्या तसेच आहे. म्हणजे कोणते? 4025036146. मग या प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर काय सेम आहे. म्हणून फक्त मी काय केलं, चेंजेस कुठे राहते बेटा? जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये. बाकी कुठं चेंजेस आहे नाही. कळलं का? फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये चेंजेस आहे. मग कुठंच चेंजेस नाही. मग जसंच्या तसंच आहे. जे इथं कॉपी केलं तेच इथं कॉपी करायचं आहे. दुसरं काही करायचं नाही बेटा. लक्षात ठेवा, 1 मार्काचा क्वेश्चन येते, 100% येते. आणि कॅलेंडर हा पुष्कळ अलग अलग टाईपचे क्वेश्चन बनवते. जसं तुम्हाला अजून एखादा क्वेश्चन सांगतो, जे पुस्तकात पण मिळणार नाही तुम्हाला. तर मी काही क्वेश्चन पाहतो की पुस्तकात पण नाही, अवेलेबलच नाही ते पुस्तकामध्ये. ठीक आहे. आणि हे सगळे क्वेश्चन आपण पेपर सेटमधून उचललेले आहे. कळतं आहे? पेपर सेटमधून उचललेले आहे. जेवढे क्वेश्चन मी शिकवणार आहे किंवा शिकवील. ठीक आहे. हा सेम क्वेश्चन आहे. हा एक क्वेश्चन आहे काय, 12/1/1992 दिवशी. आता 12/1/1992 विचारला आहे. तर बघा, सगळ्यात पहिले काय लिहू? सेम इथे कॉपी करून टाकू. काय लिहू? डेट लिहू. काय लिहू? डेट. डेट. ठीक आहे. डेट किती आहे बेटा? याची 12. हा पुष्कळ नावाजलेला माणूस आहे जो आपल्या महाराष्ट्रातला आहे, म्हणजे पॉईंट बघता आहे. ठीक आहे. 12. नंतर मग काय लिहू बेटा? इयरचे काय लिहू? शेवटचे 2 डिजिट 92. इयर लिहिले. इयर किती आहे बेटा? 92 लिहू. लिहिले 92. ठीक आहे. आता काय? मंथ कोड काय बेटा? आता मला एक सांगा, हा वर्ष, सगळ्यात पहिले जेव्हा अशी गोष्ट येते ना, जेव्हा हा मंथ कोड, हा साधा आहे की लीप आहे बेटा? साधा आहे की लीप आहे? लीप आहे. काय? लीप आहे. आणि कोणत्या महिन्यातला बेटा? शून्यवाला आहे. किती? 0 म्हणजे किती? 0 आहे ना. 0 मंथ कोड काय येतं याचा बेटा? 0. का 0 घेतला? आता तुम्ही म्हणा सर 0 का घेतला तुम्ही 0 का घेतला बेटा? हा कोणता इयर आहे? हे कोणतं इयर आहे बेटा? लीप इयर आहे. आणि लीप इयरचा पहिला लीप इयर आहे. आणि कोणता महिना बेटा? पहिला महिना. आता पहिल्या महिन्याचा कोड काय बेटा? 0 आहे. एक नाही. का? कारण की हा साध्या वर्षासाठी आहे, हा कोणत्या लीपसाठी आहे. क्लिअर आहे? मग जर लीप वर्ष जर इकडला कोणता पण महिना आला असता, आपण कोणता घेतलं असतं? जर या महिन्याच्या जागी जर 6 आलं असतं, 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना कोणता येला असता, तर आपण हे कोड घेतले असते. पण जर का जानेवारी किंवा फेब्रुवारी आलं, पण जर का जानेवारी किंवा फेब्रुवारी आले, तर आपल्याला काय घ्यायला लागेल? 0. जानेवारी असेल तर काय घेऊ? 0 घेऊ. आणि फेब्रुवारी असेल तर काय घेऊ? 3 घेऊ. क्लिअर आहे? तर मंथ कोड काय घेतलं बेटा? याच्यात 00 घेतलं. का घेतलं? कारण की हा लीप वर्ष आहे आणि हा पहिल्या महिन्यातला क्वेश्चन आहे. क्लिअर आहे? मग काय घेऊ बेटा? लीप वर्ष किती आले? किती लीप वर्ष आले? बस 92ला भागून टाका. कितीनी? 4ने. 4 दुनी 8. उरला किती? 1. 4 त्रिक 12. म्हणजे किती वर्ष आले बेटा? 23 लीप वर्ष आले. पक्क 23 लीप वर्ष आले. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा? आलं असेल. ॲडिशन करून टाकू, जोड टाकून टाकू. किती आहे? 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, हातचा 1, 9 आणि 1 10, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13. क्लिअर आहे? ठीक आहे. मग 7 1 7, उरले किती? 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, बरोबर 7 आहे. इथे कुठून 1 आला. 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 पाहिजे इथे. ठीक आहे. 12मधून 7 गेले, उरले किती? 5 आणि हा 7, 7 8 56. उरले किती बेटा? 1. उरला 1. म्हणजे हे जी व्यक्ती होती, या व्यक्तीचा जन्म कोणत्या दिवशीचा होता बेटा? सरळ रविवारचा होता. कोणता होता? रविवारचा. किती वेळ लागून राहिला बेटा? फास्ट कॅल्क्युलेशन होते, मला तुम्हाला समजून सांगायला लागून राहिलं म्हणून एवढं मी हळूहळू सांगतो. पण आपण बोटावर पण काढू शकतो बेटा. बोटावर पण या गोष्टी निघतात, इझिली निघतात. काही करायचं नाही, पट्टापट्टा फक्त डोक्यात आणि हातावर खेळता आलं पाहिजे. बस एवढं पाहिजे. एवढं काही कठीण नाही आहे. फक्त मला हे समजून सांगायला लागत आहे. म्हणून जर तुम्हाला असं कोणी म्हटलं सर 1800चा क्वेश्चन कोणता आहे, जर तुम्हाला 1800 सिरीजचा क्वेश्चन काढायचा, 1700चा काढायचा, 2200चा काढायचा, 2500चा काढायचा आहे, तुम्ही इझिली करू शकता. इझिली, विदाऊट पेन पेन्सिल. पण हे तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. कळलं काय? रिझनिंग आहे. रिझनिंग तुम्ही 20 मिनिट्समध्ये कंप्लीट केलंच पाहिजे, कोणत्या हालतीमध्ये. ठीक आहे? 20 मिनिट्समध्ये कंप्लीट केलंच पाहिजे. पक्काच आहे. 20 मिनिट्समध्ये कोणते क्वेश्चन येतात ते आपण पहिले हे बघून राहिलो. याच्यानंतर अजून दुसरे काय क्वेश्चन बघूया. ठीक आहे? तर तुम्हाला हे लक्षात पाहिजे. जर तुम्हाला हे कॉपी करायचं असेल, तुम्ही कॉपी करू शकता किंवा करायचं असेल तर. ठीक आहे? चंद्रपूर जिल्ह्यातला आहे. काय म्हणतो? 26 जानेवारी 2018ला शुक्रवार होता. तर
15 ऑगस्ट 2018ला कोणता वार राहील? हा क्वेश्चन. ऑप्शन आहे मंगळवार, बुधवार, गुरुवार, चौथा आहे शुक्रवार. ठीक आहे, ठीक आहे. हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता मला हा प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. एक तर तुम्हाला काय करावं लागेल, एक तर 26 जानेवारीपासून तर मग काय 26 जानेवारी 2018 जानेवारी 2018 ते किती 15 ऑगस्ट 18 इथपर्यंत क्लिअर आहे. मग जानेवारीपासून, कारण की सारख्या वर्षाची गोष्ट आहे, तर काय करू, जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचे महिन्याचे दिवस करू आणि ॲडिशन करून त्याला 7ने डिवाईड करून टाकू आणि आन्सर काढून टाकू, असं आपल्याला सांगितलं जातं प्रत्येक क्वेश्चनमध्ये. याला वेळ जातो कमीत कमी 7 मिनटं किंवा 5 मिनटं. ठीक आहे, किंवा 5 मिनटं. क्लिअर आहे. हे आपल्याला एवढा वेळ लावायचा नाही आहे, आपण हे जागेवर करू, काही प्रॉब्लेम नाही. मी सांगतो ते काय करायचं. बघा बेटा, मी काय सांगतो काय करायचं. ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले पाहायचं बेटा, हे कोणतं वर्ष आहे. हे साधं वर्ष आहे. 2018 साधं वर्ष की लीप वर्ष आहे? साधं वर्ष आहे. बेटा बघा, नोट सांगत आहे, हे कामाची गोष्ट आहे, हे बहुत कामाची गोष्ट आहे. असे क्वेश्चन आले तर 1 मार्क फुकटाचा भेटेल आपल्याला. ठीक आहे, या फ्री लेक्चरमधून. ठीक आहे. आणि जर हे साधं वर्ष असेल, कोणतं वर्ष असेल बेटा? साधं वर्ष. जर साधं वर्ष असेल तर काय करू, जर साध्या वर्षामध्ये टिपनी ही नोट आहे, साध्या वर्षामध्ये काय, जर पहिले प्रजासत्ताक आला, प्रजासत्ताक म्हणजे काय बेटा, आता तुम्ही नको म्हणा प्रजासत्ताक म्हणजे 15 ऑगस्ट, हे नाही म्हणायचं. पुष्कळ लोक म्हणते प्रजासत्ताक दिवस म्हणजे 15 ऑगस्ट, हे नाही, 26 जानेवारी, नाही तर तुम्ही म्हणा का. ठीक आहे, प्रजासत्ताक म्हणजे काय बेटा, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट नाही. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की सर प्रजासत्ताक म्हणजे 15 ऑगस्ट, नाही, चुकीचं आहे. ठीक आहे, आला नंतर काय आला, 15 ऑगस्ट आला म्हणजे काय आलं, स्वातंत्र्य दिवस आला, स्वातंत्र्य. ठीक आहे, मी डेट नाही लिहिते. सगळ्यात पहिले प्रजासत्ताक आला, नंतर काय आलं, स्वातंत्र्य आलं. म्हणजे पहिल्या क्वेश्चनमध्ये काय आलं, प्रजासत्ताक आला आणि नंतर स्वातंत्र्याचा क्वेश्चन आला. तर जो दिलेला दिवस आहे बेटा, काय दिलेला आहे, जो दिलेला दिवस असते, काय असते, दिलेल्या दिवसाचा किती दिवस समोर जाणे, 5 दिवस समोर जाणे. किती दिवस, 5 दिवस. दिलेल्या दिवसाचे किती दिवस समोर जाणे, 5 दिवस. बघा मी काय म्हणते, तर 5 दिवस काय झाले, समोर जाणे, दिवस समोर जाणे. क्लिअर आहे, पक्क. जर याच्या अपोजिट आला तर, जर याच्या अपोजिट आला म्हणजे कसं, जर लीपमध्ये आला तर, लीप वर्षामध्ये आला हा क्वेश्चन, हा पेपरमधला क्वेश्चन आहे, सगळे क्वेश्चन आपल्या पेपरचे आहे. जर साध्या वर्षामध्ये स्वातंत्र्य दिवस पहिले आला तर, पहिले आणि मग काय, प्रजासत्ताक आला. पहिले काय आलं, साधं वर्ष होतं, साध्या वर्षामध्ये स्वातंत्र्य दिवस आला, नंतर काय आला, प्रजासत्ताक. तर काय 5 दिवस काय नाही मागे येणे, काय नाही 5 दिवस काय नाही मागे येणे, 5 दिवस काय मागे. बस एवढं लक्षात ठेवा, झालं आपलं उत्तर. काही दिवस जानेवारीपासून तर ऑगस्टपर्यंत मोजायची काही गरज नाही, समजलं. आता ऑप्शन मारून टाकू. ठीक आहे, शुक्रवार आला, शुक्रवारपासून किती, 5 दिवस समोर. तर मग शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. काय म्हटलं मी, शुक्रवारपासून किती दिवस जायचे आपल्याला, 5 दिवस समोर जायचं. काय दिवस, 5 दिवस. काय 5 दिवस समोर जायचा, कारण की पहिला क्वेश्चन काय विचारला, 26 जानेवारीला विचारला, प्रजासत्ताकला विचारला. नंतर काय विचारतं बेटा, 15 ऑगस्ट विचारतं. काय विचारतं बेटा, हा 15 ऑगस्ट. कळतं आहे का, पहिले काय विचारत आहे, 26 जानेवारी, मग काय विचारतं 15 ऑगस्ट. तर बेटा जेव्हा 26 जानेवारीचा पहिला क्वेश्चन आला आणि पहिली लाईनमध्ये आला आणि नंतर विचारतो स्वतंत्र दिवस, लक्षात ठेवायचं की तो काय 5 दिवस काय जायचं, समोर जायचं. काय जायचं, 5 दिवस समोर जायचं. म्हणजे जर हा शुक्रवार असेल तर किती दिवस, 1 2 3 4 5 शुक्रवार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आपला आन्सर काय राहील बेटा, पटकन बुधवार. किती मिनटं लागले बेटा सोडवायला, 5 मिनटं लागले. 5 मिनटं लागले का, नाही लागले. आपल्याला कॉन्सेप्ट माहीत होता. बघा आपल्याला ट्रिक म्हणते आणि बहुत चॉकलेट देते, सगळे लॉलीपॉपवर लॉलीपॉप चिपकवते. आपल्याला लॉलीपॉप खायचा नाही आहे. ठीक आहे, आपल्याला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे की काय होते म्हणून. ठीक आहे, कॉन्सेप्ट माहिती पाहिजे की हे काय होतं म्हणून. ठीक आहे, तर आपला आन्सर काय येणार बेटा, सरळ सरळ बुधवार येणार आहे. का बुधवार येणार आहे, कारण की पहिले काय आलेलं आहे,
5 दिवस आपण समोर गेलो. काय आला? जानेवारीचा प्रश्न विचारला, नंतर काय 15 ऑगस्ट दिलेला आहे. म्हणून अपोजिट राहिलं असतं काय केलं असतं बेटा? आपण बॅकमध्ये आलो असतो. किती दिवस? 5 दिवस. पक्का 5 दिवस काय आलो असतो? बॅकमध्ये आलो असतो, पाठीमागं गेलो असतो. कळतं? ठीक आहे, समोर जाऊया याच्या आता. 2016 वर्षाची, या वर्षाची सुरुवात शुक्रवारने झाली. काय? शुक्रवारने झाली. शुक्रवारने झाली. काय झाली? शुक्रवारने झाली. तर त्याच वर्षातील त्याच वर्षात कोणता वार 53 वेळा येतो? ठीक आहे, पहिला आहे गुरुवार, ऑप्शन इकडे लिहितो, गुरुवार. दुसरा आहे बुधवार. तिसरा आहे शनिवार. चौथा आहे रविवार. ठीक आहे, काय म्हणतो? 2016 वर्षाची सुरुवात शुक्रवारने झाली. तर त्या वर्षात काय कोणता वार 53 वेळा येतो? बघा बेटा, शुक्रवार. सुरुवात सगळ्यात तुला याच्यात लक्षात ठेवायचं कॉन्सेप्ट आहे. कॉन्सेप्ट काय बेटा? लक्षात ठेवायचं कॉन्सेप्ट काय? ठीक आहे, जर साधं वर्ष असेल तर बेटा ठीक आहे, 1 तारीख हे किती वेळा येते? 53 वेळा येते. किती वेळा येते? 53 वेळा. आणि बाकीचे किती वेळा येते? 52 वेळा. क्लिअर? ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे. आणि जर का लीपमध्ये आला क्वेश्चन, कशामध्ये? लीप वर्षात आला, तर बेटा 1 तारीख आणि 2 तारीख किती वेळा येते? 53 वेळा येते. किती? 53 वेळा. आणि बाकीचे दिवस किती वेळा येते? 52 वेळा. म्हणजे बाकीचे जे कोणतं पहिलं किती वेळा येईल? 52 दिवस जो येईल 52 वेळा. ठीक आहे, तर काय म्हटलं? 2016 या वर्षाची सुरुवात कोणत्या? शुक्रवारने झाली. ठीक आहे, शुक्रवारने झाली. तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येणार आहे? बघा, सुरुवात म्हणजे 1 तारीख कोणत्या वारने झाली? शुक्रवारने झाली. आणि हा वर्ष कोणता बेटा? लीप आहे की सिम्पल आहे? लीप आहे. 4ने चालला डिवाइड होऊन आला. तर आन्सर काय बेटा? सरळ याचा आन्सर काय राहणार बेटा? यांचा आन्सर काय? शुक्रवार. आणि हा काय? शनिवार. तर याचा आन्सर काय बेटा? सरळ काय राहील बेटा? शनिवार राहील. कारण की काय म्हटलं? वर्षाची सुरुवात किती शुक्रवारने होत आहे आणि कोणता वार 53 वेळा होऊन राहिला. म्हणजे मला एवढं माहिती आहे की 2016 आहे आणि 2016मध्ये 1 आणि 2 तारीख किती वेळा येते? 53 वेळा. तर किती वेळा येते? 53 वेळा. तर बेटा शुक्रवार तर ऑप्शनमध्ये आहेच नाही. आहे का? शुक्रवार तर आहे नाही. म्हणजे पहिला दिवस तर शुक्रवार आहे, पहिली तारीख शुक्रवार आली आणि दुसरी तारीख कोणती आली? शनिवार आली. आणि ऑप्शन आहे, ऑप्शनमध्ये पण शनिवार आहे. तर आपलं सरळ आन्सर काय झालं बेटा? सरळ आन्सर शनिवार झाला. कोणतं झालं? शनिवार झाला. कळतं की नाही कळत? काही आहे का? कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट आहे. हे माहिती पाहिजे आपल्याला, हे माहिती पाहिजे. जर तुम्हाला याची डिटेल माहिती पाहिजे असेल तर माय करिअरच्या टीमसोबत तुम्हाला संपर्क करायला लागेल. काय करायला लागेल? जर तुम्हाला याची डिटेल माहिती पाहिजे, डिटेल शॉर्टकट्स पाहिजे, ट्रिक नाही बेटा, शॉर्टकट्स, तर तुम्हाला माय करिअरच्या टीमसोबत काय करायला लागेल? संपर्क करायला लागेल. कळलं? ठीक आहे, याच्यासमोर जाऊया आपण आता. ठीक आहे बेटा, हे कॅलेंडरचे क्वेश्चन झाले. कॅलेंडरच नाही येणार आहे याच्यासारखे, आपण अजून 2-3 क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन घेतो आहे. ठीक आहे बेटा, हे कॅलेंडर झालं. ठीक आहे, आता याच्यामध्ये राहते सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे बैठक व्यवस्था. बेटा बैठक व्यवस्थेवर किती क्वेश्चन आहे? म्हणजे बैठक, आपण एका रांगेतले क्वेश्चन येते बघा. एक रांग असते, एका रांगेमध्ये राहुल नावाचा पोरगा आहे. मी 3 टाईपचे क्वेश्चन सांगा त्याच्यामध्ये. एक पोरगा आहे एका रांगेमध्ये. समोरून कोणता आहे? समोरून म्हणजे समोरून कितव्या क्रमांकावर आहे? समोरून 7व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर. तर त्या रोमध्ये किती पोरं आहे? काय म्हटलं मी? त्या रोमध्ये किती पोरं? तर काय करू बेटा? याचे डबल करू. 7 दुने 14 मायनस किती? 1. तर आन्सर किती येणार बेटा? सरळ. म्हणजे त्या रांगेमध्ये किती पोरं आले बेटा? त्या रांगेत किती पोरं आले? रांगेत किती आले? 13 पोरं आहे टोटल. ठीक आहे, 13 पोरं आले. कळत आहे का? हा पहिला क्वेश्चन होता. म्हणजे या टाईपचा क्वेश्चन येते. मी काही क्वेश्चन काढलेले आहे पेपरमध्ये, त्यातला एखादा क्वेश्चन बघून घेऊ आपण. ठीक आहे, सेम हा भंडारामध्ये आलेला क्वेश्चन, सेम क्वेश्चन आहे. काय म्हणते? एक रांग आहे, या रांगेत समोरून कितवा क्रमांक आहे? 17वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 17वा क्रमांक आहे. आणि ऑप्शन आहे बेटा 34, 33, 32 आणि किती? 35. ठीक आहे, 34, 33 आणि 35. ठीक आहे, तो काय म्हणतं? समोरून
17वा क्रमांक आहे. त्या रांगेत टोटल किती पोरं आहे? त्या रांगेत टोटल काय करू बेटा, याची डबल करून टाकू. 17 दुनी 34. 17 दुनी किती होते बेटा? 34. 34 मायनस 1 मायनस करायचा तर किती होणार बेटा? 33. किती होणार आहे? 33. कळतं? पहिल्याचा आन्सर किती राहणार? सरळ 33 राहणार आहे. किती राहणार आहे? 33. असं काय राहणार आहे? आन्सर राहणार आहे. कळतं का? ठीक आहे. हे पुष्कळ बेसिकपासून सांगून राहिलं गोष्टी. याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन करा राहतो बेटा, दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन. ठीक आहे. दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन कसा राहतो? एक मुलाची रांग आहे, ही रांग आहे, ही काय रांग आहे. या रांगेत 31 मुलं आहे, म्हणजे इथून इथपर्यंत किती मुलं आहे? 31 मुलं आहे. आणि काय म्हणतो, हा जो एक मुलगा आहे राहुल नावाचा मुलगा आहे. सुरुवातीपासून कितव्या क्रमांकावर आहे? 17व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 17व्या क्रमांकावर आहे. तर तो विचारत आहे शेवटून कितवा, म्हणजे शेवटून म्हणजे हा इथून ते इथपर्यंत 17 क्रमांक आहे, तर शेवटून कितवा म्हणते. तर काय करू बेटा, सरळ याचे ऑप्शन पण दिले आहे. 15, 16, 17 आणि 14. ठीक आहे, हे ऑप्शन दिलेलं आहे. शेवटून कितवा विचारत आहे? शेवटून काय विचारत आहे? टोटल पोरं किती आहे बेटा? 31. आणि काय म्हणते समोरून कितवा? 7वा आहे. तर शेवटून विचारून आलो तर आपण करू काय सरळ 31 मधून आपण काय करू? 17 मायनस 4. ठीक आहे. 11 मधून 7 गेले 4. ठीक आहे. किती सरळ किती? 14. आणि प्लस किती? आणि प्लस 1 किती बेटा? सरळ काय राहणार आहे बेटाचा आन्सर? सरळ 14 राहणार आहे. किती राहणार आहे? 14. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 14. ठीक आहे, 14 राहणार आहे. ठीक आहे. सरळ सेम या टाईपचे क्वेश्चन राहिलं. ठीक आहे. टाईप पुष्कळ बेटा, हे सगळे टाईप्स मी इथे शिकवलेले आहे. हे सगळे टाईप्स म्हणजे जवळपास 8 टाईपचे क्वेश्चन आहे. किती टाईपचे क्वेश्चन आहे? 8 टाईपचे क्वेश्चन आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. व्हॉट्सअपवर काही क्वेश्चन पाठवले. ठीक आहे. राजेश जाधव नावाचा एक मुलगा आहे. राजेश जाधव औरंगाबादवरून. ठीक आहे. हा क्वेश्चन पाठवले त्यांनी व्हॉट्सअपवर. 45-9-5 56-7-8 आणि मग इकडे दिलेला आहे बेटा 12 आणि 8. क्वेश्चन मार्क. ऑप्शन आहे बेटा 108 दुसरा आहे, 100 तिसरा आहे, 96 चौथा आहे, 200. क्लिअर आहे? आता दिलेला आहे क्वेश्चन. सिम्पल आहे क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये काय असं स्पेशल खास नाही आहे. ठीक आहे. आता बघा बेटा, जर सरळ इथे असे एवढे सिम्पल क्वेश्चन तर नाही येणार. आता बहुतेक हा जो पोरगा असेल हा न्यू कमर असेल किंवा याला माहिती नसेल की पोलीस भरती करायचे, पण एवढे सिम्पल क्वेश्चन येत नाही. बघा 9-5 किती होते? 45. म्हणजे सरळ या दोघांचा गुणाकार करा आणि हे उत्तर येऊन जाते. म्हणजे या दोघांचा गुणा करून इथे आलं. ठीक आहे. मग इथं तेच आहे. जर इथं तेच आलं तर इथं पण तेच आलं पाहिजे. 7-8 56. हो, येऊन आलं. तर मग इथं पण काय चालेल? तेच चालेल. 12-8 छान. 12-8 काय होते इथे? छान. या दोघांचा काय होणार आहे? गुणाकार. तर सरळ काय होणार आहे बेटा? गुणाकार होणार आहे. काय येणार आहे? गुणाकार. म्हणजे इथं उत्तर काय येणार बेटा? तिसरं उत्तर येणार आहे. काय येणार आहे? तिसरं उत्तर 96. कळतंय? ठीक आहे. कळलं राजेश? बघतोय तो जो मुलगा ह्याने क्वेश्चन सेट केलेला आहे. कळलं बेटा? 96 याचं उत्तर आलं आहे. औरंगाबादचा मुलगा आहे, यांनी पाठवलं आहे. ठीक आहे. एक दुसरा क्वेश्चन आहे बेटा प्रांजली जाधवचा. काय म्हणते ती प्रांजली जाधव? बघ ताई. 1 to 1 16 = किती म्हणते? ऑप्शन बघा. पहिला आहे 361, दुसरा आहे 324, तिसरा आहे 289, 4 चौथा आहे. यापैकी नाही. बघा थोडी क्वेश्चन बहुत भयानक पाठवला. बघा बेटा, कनेक्शन आहे याच्यासोबत. एक कनेक्शन आहे याच्यासोबत कनेक्शन आहे. बघा याच्यासोबत कनेक्शन जे राहील ना तेच याच्यासोबत एक कनेक्शन राहिलं बेटा. बघा इथं ऑलरेडी त्यांनी 10 दिला आहे. ठीक आहे.
10 मध्ये प्लस 1 करू तर किती बनते 11 बनते आणि हा बनवला 11चा वर्ग. क्लिअर आहे? क्लिअर आहे? 10 प्लस 1 11 केला आणि हा बनवला 11चा वर्ग. आता मी पण काय करेल, तेच करेल. 16 प्लस 1 करेल, किती बनते 16 प्लस 1 किती 17. 17चा वर्ग किती होतो बेटा 289 म्हणजे 289. कळतं का? हे उत्तर राहील त्याचं. काय ना ताई, रागिनी काय प्रांजली ठाकरे, काय प्रांजली ठाकरे ताई. कळतं काय वर्धेची? कळलं बेटा? काय केलं 10 प्लस 1 11 केला आणि याचा वर्ग केला इथे, तर तिथे 16 प्लस 1 किती केलं बेटा 17. 17चा वर्ग. क्लिअर आहे? कळतं आहे? कळतं आहे का? ठीक आहे, कळलं असेल बेटा. बाकीच्या क्वेश्चनवर जाऊया आपण. अजून पुष्कळ सारे क्वेश्चन आहे बेटा, मी ते काढून आणलेले आहे. आता काही क्वेश्चन सिरीजवाले आहे, काही क्वेश्चन सिरीजवाले आहे. ठीक आहे, तर सिरीजमध्ये काय काय होऊ शकते बघा. सिरीजमध्ये काय काय होऊ शकते, सिरीजमध्ये काही पण येऊ शकते. सिरीजमध्ये स्वतःचं डोकंच लावावं लागेल, व्यतिरिक्त काय करू शकत नाही आपण. ठीक आहे, सिरीजमध्ये काय करायला लागेल बेटा आपल्याला, फक्त आपलं जितकं लावतात ज्या गोष्टी माहिती आहे. पहिला क्वेश्चन आहे 5, 25. हे बघा सगळे मिसलिनियस क्वेश्चन आहे, म्हणजे असं नाही की पर्टिक्युलर काही क्वेश्चन घेतलेले आम्ही मिसलिनियस आहे, कुठून याच्यातून आहे, सिरीजमधून आहे. ठीक आहे, तर एक एक क्वेश्चन आपण सॉल्व करू. पहिला 425, दुसरा आहे 525, तिसरा आहे 625, चौथा आहे 725. ठीक आहे बेटा. आता बघा हे काय होतं बेटा याच्यामध्ये, हा किती आता 5, 25, 125 म्हणजे काय होतं बेटा 5ची पॉवर 1, 5चा घात 1. इथे काय होते 5चा घात 2 म्हणजे 25 बनला. हा काय बनला 5चा घात 3, 125 बनत आहे. बघा 5चा घात 1 तर फक्त 5 बनत आहे. 5चा घात 2 म्हणजे किती बनत आहे 25. 5चा घात 3 म्हणजे किती बनत आहे 125. मग 5चा घात किती पाहिजे इथे, म्हणजे सिरीज चालू आहे तिथे किती पाहिजे 5चा घात 4 पाहिजे. किती पाहिजे 5चा घात 4. तर 5चा घात 4चं उत्तर काय येतं बेटा, सरळ 625 होते. किती होते 625. कळतं का? कळलं? 5चा घात 4 किती येते बेटा 625. किती येते 625. ठीक आहे, हे सिरीज आहे. सिरीजमध्ये तुम्हाला उटपटांग येणार आहे, उटपटांग. जितकं तुम्ही लावू शकता स्वतःचं तेवढं लावा, कारण की सिरीज हे कधी स्क्वेअरची येते, कधी भागाकाराची येते, कधी गुणाकाराची येते, कधी काही पण येते. सिरीजमध्ये काही नाही. नंबर सिरीजमध्ये म्हणजे अंकांची जी सिरीज राहते त्याच्यामध्ये गुणाकार पण होऊ शकते, अधिक बेरीज पण होऊ शकते, वजाबाकी पण होऊ शकते, काही पण होऊ शकते. म्हणजे 4 गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकीपैकी काही पण होऊ शकते. क्लिअर आहे? याच्यामध्ये आता एक दुसरा क्वेश्चन आहे सिरीजवाला. सिरीज पण तुम्हाला माहिती पाहिजे. सिरीज म्हणजे कोणती, ABCD सिरीजवाली. ABCD सिरीज म्हणजे कोणती, हे सोपा क्वेश्चन आहे बहुतेक का, इतकं काही खास नाही याच्यामध्ये. AZ, BY आणि CX इकडे क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, ऑप्शन आहे भेटायचे DW, दुसरा आहे EV, तिसरा आहे EF, चौथा आहे GO. ठीक आहे. आता बेटा काय म्हणतो हा AZ आहे, BY, CX आणि काय इकडे क्वेश्चन मार्क आहे. बेटा हे बघा AZ आहे. AZ म्हणजे काय दर्शवतो, जर तुम्हाला ABCD बरोबर जर लिहित असेल, तुम्ही लिहित असाल ABCD. ठीक आहे, मग इकडून काय सुरू होऊन जाते ZX येते F. ठीक आहे, ZX असं येत राहते. येते का बेटा? म्हणजे बघा हे दिसतं आहे AZ म्हणजे काय, जे सिरीज चालवून आली ते अशी उचलून आला, तो असा उचलून आला. AZ आहे, मग इथे काय येणार आहे बेटा BY है ना, मग काय तर CX येणार आहे. ठीक आहे, असं उचलून राहिला, उलटी उचलून राहिला तो है ना, उचलून राहिला. तर मग इथं काय बेटा सरळ इथे काय DW येणार. काय येणार बेटा इथे काय येणार WXYZ येते ना बेटा, येते. तर अशी सिरीज उचलून आला म्हणजे काय, आपलं उत्तर काय राहील, असं शोधायला लागेल है ना. तर आपलं उत्तर काय येणार बेटा सरळ DW. ठीक आहे, DW. पुस्तकांचे क्वेश्चन आहे बेटा, हे पुस्तक बेसिक क्वेश्चन आहे. आपण आपल्या जेव्हा शिकवलेले आहे त्याच्यामध्ये पुष्कळ क्रिटिकल क्वेश्चन बनवलेलं आहे, पुष्कळ क्रिटिकल. जेव्हा तुम्ही क्वेश्चन बघाल याच्यावर पेजवर जाऊन तेव्हा तुम्हाला कळलेलं आहे. ठीक आहे, हे बेसिक, हे पेपरमध्ये आलेले क्वेश्चन आहे सगळे. ठीक आहे, समोर जाऊया याच्या. हा अंकांच्या कोड्याचा क्वेश्चन आहे बेटा. हा जो क्वेश्चन आहे हा कोणता आहे, अंकांच्या कोड्याचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण याचे पण क्वेश्चन घेतले अंकांचे कोडे, पुष्कळ क्रिटिकल घेतले म्हणजे जास्त कठीण घेतलेले क्वेश्चन आहे. ठीक आहे, 5, 8, 13, 21 आणि हा किती 21 नंतर किती आहे 3, 5, 8, 13, 21, 34 आणि हा काय इथे क्वेश्चन मार्क आहे बेटा. इथे काय बेटा क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे,
क्वेश्चन मार्क आहे, ऑप्शन आहे बेटा याचे 65, दुसरा आहे 55, तिसरा आहे बेटा 60, चौथा आहे बेटा 58. क्लिअर आहे. हे क्वेश्चन दिलं आहे, हे काय दिले त्यांनी, क्वेश्चन दिलेलं आहे. बघा बेटा बनत काय, सरळ सरळ लॉजिक लागत आहे बेटा की काय आहे, 3 इथे 5 दिसायचं, सरळ सरळ मला दिसून काय राहिलं, 5 दिसून आलं, मी समजून आलो. 3 आणि 2 काय होते 5, 3 आणि 2 5. मग इकडे पाहिलं तरी हो, म्हणजे 5 आणि 3 काय होते 8. म्हणजे काय होऊन राहिलं बेटा, या दोघांची प्लस होऊन काय होऊन राहिला, हा नंबर बनवून राहिला. या दोघांची प्लस होऊन हा नंबर बनत आहे, या दोघांची प्लस होऊन हा नंबर बनत आहे. ठीक आहे. 8 5 13 म्हणजे या दोघांची प्लस होऊन हा नंबर बनत आहे. या दोघांची नंबर बेरीज होऊन काय होऊन राहिला, हा नंबर बनत आहे. या दोघांची बेरीज होऊन काय, या नंबर. तर मग इथं काय येणार सरळ सरळ, मग काय करू बेटा, या दोघांची बेरीज करून टाकू. 34 अधिक किती 21, 4 आणि 1 5, 3 आणि 2 5. उत्तर काय येणार बेटा 55. काय उत्तर येणार बेटा 55. कळत आहे. म्हणजे आपलं उत्तर काय राहील बेटा सेकंड नंबरचं. कोणत्या नंबरचं राहील बेटा, सेकंड नंबरचं. कळत आहे. काय केलं, या दोघांची बेरीज तर हा नंबर बनते, या दोघांची बेरीज तर या दोघांची बेरीज तर हा नंबर बनते, मग या दोघांची बेरीज तर हा नंबर बनते, या दोघांची बेरीज तर हा नंबर बनला. तर मी शेवटी काय केलं, मी प्रत्येक गोष्ट पाहत नाही गेलो, मी फक्त एक पाहिली, 2 लिंक पाहिले, समजून गेलो की काहीतरी बेरीजेचा प्रकार आहे. तर मी शेवटच्या जिथं आहे याला उचललं आणि याची बेरीज केली. म्हणजे किती 21 + 34 म्हणजे किती येणार बेटाची बेरीज 55. किती येईल बेटा 55. कळतं आहे. हे अंकांच्या कोडाचे क्वेश्चन आहे. याच्यामध्ये दुसरा एक अंकांच्या कोडाचा क्वेश्चन आहे. अंकांच्या कोडाचा क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे. अंकांचे कोड प्रत्येक काय, दुसरा क्वेश्चन आहे 98. ठीक आहे. 5 × 3 208 2. क्वेश्चन मार्क आहे बेटा इथे. हा ही भरतीतला क्वेश्चन आहे. हा थोडा कठीण आहे, जेवढा दिसतं तसा आहे ना. याचे ऑप्शन आहे बेटा 9 3 6 9 6 4 1064. ठीक आहे बेटा. एक ऑप्शन्स आहे, हे सगळे ऑप्शन आहे बेटा. बघा आता काय करते, आता इथं डोकं लावण्यालायकच काम आहे. काय एकदम क्लिक नाही होणार आहे. ठीक आहे. काय म्हणते हे 98 आहे. आता माझ्या डोक्यात एक चालू आहे की 5 आणि 3 किती होते 8 होते. 5 आणि 3 8. मग काय केलं 9चा वर्ग 3चा वर्ग काय होते 9. हा 98 म्हणलं. हां हे जमून राहिलं गणित आपलं. हे काय गणित जमून राहिलं. तर तिकडे पाहू आपण हे जमते का, तर हो बनते का पाहू मी ते पण. 6 आणि 2 काय होते बेटा, हो 8. हो इथेही जमत आहे. पण 2चा वर्ग तर 4 होते यार. इथं 20 कसं होऊन राहिलं, इथं 20 कसं होऊन राहिलं. मग तर हे चुकीचं आहे ना. कारण की जे लिंक इकडे लागायला पाहिजे तेच लिंक इकडे लागायला पाहिजे, आणि तेच लिंक इकडे लागायला पाहिजे. जमत आहे का ते गोष्ट, नाही जमत आहे. बघा एक दुसरा. आता दुसरा तरीका, या दोघांच्या गुणाकाराने काय होऊ शकते का, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 15 सख 90, असं काय होऊ शकते का, तेही नाही होऊ शकत. क्लिअर आहे. मग सरळ सरळ एक तिसरा प्रकार आहे, घन करा. 5चा घन किती होते बेटा आणि 3चा घन. 5चा घन 125 आणि 3चा घन किती बेटा 27. तर 125 - 27 किती होते 98 होते. 125 - 27 है ना. 7 7 5 12 म्हणजे किती 8. 7 आणि 7 14 आणि 1 15 म्हणजे उत्तर किती येते बेटा 12मधून 3 गेले उरले किती 98. म्हणजे काय सिरीज चालू आहे, याचा घन आणि याचा घन काय करून मायनस करू. ठीक आहे. याचा घन आणि याचा घन करू काय मायनस होऊ. क्लिअर आहे. क्लिअर आहे. तर इथे पण तेच करू शकतो आपण. इथे काय करू 6चा वर्ग 6चा घन मायनस किती 2चा घन. 6चा घन किती बेटा 200. याचा किती 8 येऊन राहिला बेटा 208. म्हणजे इथं पण तेच पिक्चर चालणार आहे, इथं पण काय चालणार आहे तेच पिक्चर चालणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. काय चालणार आहे तेच पिक्चर. कोणती घन करून, कोणती घन करून. ठीक आहे. कोणता घन करून 10चा घन किती होते 1000. 4चा घन किती होते 64. 10चा घन किती होते 1000. 4चा घन किती 64. 10मधून 4 गेले 0मधून म्हणजे 10मधून 4 गेले उरले किती 6. हातचा किती 1. 10मधून 7 गेले उरले किती 3. 1 म्हणजे किती 936. किती येणार आहे बेटा 936. कळतं आहे. क्लिअर आहे. पटापट पटापट कळतं आहे. चांगलं याचे उत्तरं पण द्या तुम्ही. व्हेरी गुड. याचे उत्तरं पण द्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघूया बेटा एक नवीन टाईपचे क्वेश्चन. नवीन टाईपचे क्वेश्चन काय, गटात न बसणारा.
गटात न बसणारा. ठीक आहे, गटात न बसणारा क्वेश्चन कसा राहते बघा. याच्यात गटात न बसणाऱ्यामध्ये काय काय येऊ शकतं. याच्यामध्ये तुम्हाला आकडे पण येऊ शकते, नावं पण येऊ शकते, काही पण येऊ शकते. गटात न बसणारा आकडे येणार आहे किंवा काही नावं येणार आहे किंवा काही पण येऊ शकते. ठीक आहे, तर बघा काय 29 आहे, 37 आहे, 57 आहे आणि काय 61 आहे. आणि विचारत आहे न बसणारी संख्या काय, न बसणारी, न बसणारी विचारत आहे. ऑप्शन आहे याचे 29 तेच ऑप्शन आहे, 37 तिसरा आहे, 57 आणि चौथा आहे 61. ठीक आहे, ते कोण आता 29 आहे, 37 आहे, 57 आहे, 61 आहे. बघा बेटा, या पूर्ण संख्या आहे, ही संख्या, ही संख्या, ही संख्या, या संख्या काय मूळ संख्या. या संख्या कोणत्या मूळ संख्या आहे, मूळ संख्या आहे. याला जातोस, याला भाग जातो 57ला, इथे 51 पाहिजे. ठीक आहे, त्याचं सरळ सरळ काय होते, आन्सर काय होणार आहे 51 होणार आहे. काय पाहिजे आन्सर काय 51 होणार. 57 नाही पाहिजे, 51 पाहिजे. तर सरळ सरळचा आन्सर काय बेटा 51. कारण की या सगळ्या याला कोणत्या संख्येने भाग जातो का 61ला वगैरे नाही जात, फक्त 51 आहे. त्याला कितीने 3 आणि 17 भाग जातो. 17 आणि किती 3, 17 तरी 51 जाते, बरोबर जाते, किंवा 3 17 51 जाते. तर आपलं उत्तर काय 51 राहील. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता राहील बेटा, सरळ सरळ 51 राहील. कारण की यांना भाग जात नाही आणि या संख्येला काय फक्त भाग जातो. हा बसतच नाही. कारण की ही पण जर संख्या पाहिजे होती का भाग न जाणारी पाहिजे होती. कोणती पाहिजे होती, भाग न जाणारी पाहिजे होती. कळतंय समोर जाऊया. आता याच्यामध्ये असते बेटा वेन आकृत्या. वेन आकृत्या म्हणजे तुम्हाला वेन आकृत्या म्हणजे काय, डॉक्टर, इंजिनियर, वकील है ना. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय, याच्यामध्ये काय विचारलं बघा बेटा, इथं कन्फ्युजन होते. इथं म्हणताय ज्वारी, तांदूळ आणि काय तृणधान्य. आता तृणधान्य काय आहे, हा प्रकार काय. कडधान्य मी ऐकलंय, तृणधान्य मी कडधान्य पण ऐकलं, तृणधान्य पण ऐकलंय. तुम्ही ऐकलं की नाही ऐकलं की माहिती नाही. बेटा कडधान्य म्हणजे काय असते, मटकी वगैरे किंवा चणे जे आहे ना त्यांना म्हणते कडधान्य. पण तृणधान्य काय असते बेटा, हा एक प्रकार असते. ठीक आहे, आता याच्या काय दिलं, डायग्राम दिला आहे. काय दिलं आहे, डायग्राम बघा काय. ठीक आहे, हे एक डायग्राम आहे, पहिली, दुसरी, हे दुसरी डायग्राम आहे. ठीक आहे, ज्यांना येते ते पटापट आन्सर करा, पटापट करा आन्सर. आणि हा चौथा आहे. ठीक आहे, तर काय म्हटलं, ज्वारी, तांदूळ आणि तृणधान्य. बेटा ह्या तृणधान्यापासून ह्या 2 बनलेल्या आहे. ठीक आहे, ह्या 2 बनलेल्या आहे. ठीक आहे, बनलेल्या आहे. ठीक आहे, ज्वारी तांदूळच्या. ठीक आहे, ज्वारी आणि तांदूळ. तर बेटा हे तर बनणार नाही, पहिल्या फेजमध्येच गेली, हे पण बनणार नाही. ठीक आहे, ज्वारी वेगळी आहे, तांदूळ वेगळं, पण या दोघांपासून बनलेली आहे. म्हणजे काय होईल, सरळ सरळ हा तृणधान्य होणार, हा तृणधान्य, आणि हा ज्वारी वेगळी आणि हा तांदूळ वेगळा. म्हणजे याचा आन्सर काय राहणार बेटा, सरळ सरळ चौथा आन्सर राहणार आहे. कितीवर राहणार आहे, सरळ सरळ चौथं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर हे सगळं समजून सांगा, तर हे पॉसिबल नाही. कारण की प्रत्येक गोष्टीचा आपण याचा अर्थ काय होते, या दोघांमध्ये म्हणजे ज्वारी आणि तांदूळ थोडे आहे, थोडे काही प्रमाणात आहे. हा तृणधान्य राहिला, त्याच्यात काही तांदूळ आणि काही ज्वारी राहिलं आहे. पण ज्वारी वेगळी आणि तांदूळ वेगळे आहे, म्हणून आपण काय करू, हा ज्वारी आणि हा तांदूळ, आणि हे बाहेरचं काय तृणधान्य. कळतं आहे, हे काय बाहेरचं तृणधान्य. कळतं आहे, समोर जाऊ याच्या. ठीक आहे, अरे कॅलेंडरचा क्वेश्चन आला बघा, तो राहूनच गेला होता मगाशी. ठीक आहे, लगे हात तो पण निपटवून टाकू. बघा बेटा काय म्हटलं याने, आता काय म्हणते, एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला बुधवार असेल. काय म्हणते बघा, मी पूर्ण लाईन लिहून देत, सरळ सरळ सांगतो. एप्रिल महिन्याच्या, कोणती महिन्याच्या, एप्रिल महिन्याच्या किती आहे, म्हणजे 4 तारखेला काय बुधवार असेल. काय असेल, बुधवार असेल. ठीक आहे, एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला बुधवार असेल, तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी
ह्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल? कोणती तारीख असेल? बघा याच्यामध्ये 3 क्वेश्चन बनते, 3 क्वेश्चन, ठीक आहे, असेल, ठीक आहे, 3 क्वेश्चन बनते याच्यामध्ये, ठीक आहे. कसे ते सांगतो. सगळ्यात पहिले ऑप्शन लिहून टाकू. ऑप्शन लिहून टाकू बेटा. 30 एप्रिल, 30 एप्रिल. दुसरं आहे 29 एप्रिल. तिसरं आहे 25 एप्रिल. आणि चौथा आहे 27 एप्रिल. ठीक आहे. आता तुम्हाला, आता मी पुष्कळ पोरांना जेव्हा मी शिकवतो तेव्हा जे न्यू कमर पोरं राहते, जे माझ्याकडून शिकले राहते, त्यांना माहीत आहे की महिने कसे सांगायचे. तर एखाद्या पोराला मी विचारलं की सर बेटा नोव्हेंबर महिना किती दिवसाचा राहतो? तर सर तो मग मोजते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. हे बेटा आपण अकॅडमिक नाही शिकत आहे बेटा, आपण कॉम्पिटेटिव्ह शिकत आहे. आपल्याला जबानी आलं पाहिजे, तोंडी आलं पाहिजे की कोणता महिना किती दिवसाचा आणि किती कोणत्या याचा आहे म्हणून. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगायचं याचं, जे लक्षात ठेवायचं. मग याच्यानंतर तुम्ही कधी विसरणारच नाही. जानेवारी फेब्रुवारी नाही करणार तुम्ही बेटा ना. जानेवारी म्हणजे काय, मोठे आकडे, जे कडेवाले दिवस असते ते 31 दिवसाचे असते, आणि जे खाचेवाले दिवस असते ते किती दिवसाचे राहते? 30 दिवसाचे. हे आपण शिकलो आहे आणि हे आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपल्याला ऐकायचं नाही आहे. हे विसरून जायचं बेटा आताच्यानंतर, कारण की कोण सांगत आहे? सुधीर कुमार सांगत आहे म्हणून सांगत आहे. ठीक आहे बेटा, विसरून जायचं. लक्षात काय ठेवायचं बेटा? एक नाव SNJU. काय? SANJU, संजू. काय लक्षात ठेवायचं बेटा? संजू. संजू म्हणजे काय? संजू म्हणजे काय? हे कामाचे दिवस आहे. आता बघा संजू म्हणजे काय बेटा? संजू म्हणजे काय होते? 30 days, 30 दिवस. काय होते बेटा? 30 दिवस. कळलं? संजू म्हणजे काय होते? 30 दिवस. लक्षात आलं? काय? सप्टेंबर, एप्रिल, नोव्हेंबर आणि हे काय बेटा? जून. कळलं का? जून. हे चारही महिने किती दिवसाचे राहील? 30 दिवसाचे. कोण? 28 सोडून, फेब्रुवारी सोडून. ठीक आहे. एप्रिल साध्यामध्ये 28 आणि लिपमध्ये 29, फेब्रुवारी सोडून. हे 4 महिने किती दिवसाचे राहील? 30 महिन्याचे. बाकी किती दिवसाचे राहील बेटा? 31 दिवसाचे. कळतं का? कळतं का? पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे, डायरेक्ट येते आन्सर, डोकं लावायची गरज नाही आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगितली होती बेटा, कोणती? 9, 16, 23, 30. हे लक्षात ठेवायचे बेटा. मी काय सांगितलं? का पत्थर की लकीर आहे, कभी मिटेगी नाही. 2, 9, 16, 23, 30 हे कधीच चेंज होणार नाही. त्याच दिवशी तोच दिवस राहणार आहे. ठीक आहे. कधीच चेंज होणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे. काय काय लक्षात ठेवलं? संजू म्हणजे काय? 30 दिवस. आणि काय? 2, 9, 16, 23, 30. बस हे दिवस लक्षात ठेवायचं. आपला आन्सर आला बेटा याच्यामध्ये. आलं आन्सर. बघा सांगतो कसं पटकन येते. बघा बेटा, हे संजू म्हणजे काय बेटा? हा एप्रिल महिना किती दिवसाचा आहे? हा एप्रिल महिना किती दिवसाचा? 30 दिवसाचा आहे. 30 दिवसाचा आहे. ठीक आहे. 30 दिवसाचा महिना आहे. ठीक आहे. 30 दिवसाचा महिना आहे. ठीक आहे. आणि काय म्हणताय? 4 तारखेला बुधवार होता. कोणत्या तारखेला बुधवार होता बेटा? 4 तारखेला. कोणता वार होता? बुधवार होता. ठीक आहे. तर तो काय म्हणतो? शुक्रवारी कोणती तारीख असेल? कोणती शुक्रवारी? बघा 4 हे 3 आणि काय? 4 म्हणजे कोणता? मंगळवार. आणि 2 म्हणजे काय बेटा? सोमवार. क्लिअर आहे? त्याला काय पाहिजे बेटा? सोमवार. सोमवार म्हणजे कोणता? या दिवशी पण सोमवार राहणार आहे ना. शेवटचा शुक्रवार. शेवटचा म्हणजे कोणता बेटा? इथे कोणता राहणार आहे? सोमवार राहणार आहे. म्हणजे बघा इथे थोडं एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे थोडं समजेल पटापट. हे 2, हे 9, हे 16, हे 23 आणि हे काय? 30. ठीक आहे बेटा. म्हणजे जर इथं सोमवार येत असेल, बघा सोमवार कुठे येते? हे 2, 4, 3. इथे काय? बुधवार आहे. मग बुधवार, मंगळवार आणि हा सोमवार. म्हणजे बेटा सोमवार 2 तारखेला. तर इथं पण सोमवार आला, इथं पण सोमवार आला बेटा, इथं पण सोमवार आला आणि इथं पण सोमवार आला. इथपर्यंत क्लिअर आहे? पण त्यांनी काय म्हटलं? शेवटचा शुक्रवार. काय? शेवटचा शुक्रवार. शेवटचा शुक्रवार म्हणजे कोणता? 30, 28, 29. ठीक आहे. किंवा असे करता येते, सोमवार इथे आला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि काय? शुक्रवार. ठीक आहे. 23, 24, 25, 26, 27. कळतं? शेवटचा शुक्रवार म्हटलं इथून सोमवार सुरू झाला, तर इथं आला आणि मग काय म्हणते? शेवटचा शुक्रवार. आणि एप्रिलमध्ये किती दिवसाचा राहते? 30 दिवसाचा राहते. किती दिवसाचा राहते? 30. तर काय होते? शेवटच्या सोमवारची तारीख किती? 23, 24, 25, 26, 27. आपलं किती उत्तर आहे? 27 एप्रिल. बस झालं. काय? 27 एप्रिल. किती आहे?
27 एप्रिल. कळतं आहे का? कळतं काय? मी रिपीट करतो बेटा, पेपरचा क्वेश्चन आहे हा, पेपरचा क्वेश्चन आहे. आपण बघा जर याला सोडत बसू किती 4 तारखेपासून शेवटचा मग बोलतच बसलो तो 4 पासून शेवटचा शुक्रवार कोणता लिहा, पटापट लिहा आणि मग त्याची काउंट करा मग ते करा. ठीक आहे. तर इथं लिहायची गरज राहणार नाही. पाणी पितो मी. इथं लिहायची गरज राहणार नाही. ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगत आहे मी काय म्हणते. एप्रिल मंथच्या 4 तारखेला बुधवार होता. तो 4 तारखेला काय बुधवार होता? कन्फर्म आहे. हो बुधवार होता. मग 4ला बुधवार आहे, 3ला कोणता वार आहे? मंगळवार. 2ला कोणता राहील? सोमवार. ठीक आहे. तर शेवटचा काय म्हणतो तो? त्या महिन्याचा शेवटचा शुक्रवार म्हणजे काय? 2, 9, 16, 23 आणि 30. म्हणजे इथपर्यंत क्लिअर आहे की जो शेवटचा शुक्रवार राहील तो 30च्या पहिले राहणार आहे आणि 23च्या नंतर राहणार आहे. तर ठीक आहे. 23 नंतर काय कोणता वार आला? सोमवार. आणि मला काय शुक्रवार सांगायचा? सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि काय शुक्रवार. म्हणजे किती बेटा? 23, 24, 25, 26, 27. म्हणजे आन्सर किती आहे? 27 एप्रिल. कोणतं आहे? 27 एप्रिल. कोणतं आन्सर येईल बेटा आपलं? सरळ 27 एप्रिल. 4, 5 आणि हा किती? 6. आणि मग त्याच्यामध्ये त्रिकोण किती आहे? ऑप्शन आहे 21, 15, 24 आणि यापैकी नाही. हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे. आणि बघा हा शिकवलेला आहे बेटा. असं ट्रायंगल आला, ट्रायंगलमध्ये विचारून घेऊया. ठीक आहे. तर काय करू? याची ॲडिशन करून टाकू. 1, 2, 3, 4, 5, 6 ॲडिशन करून टाकू. प्रत्येकाची काय करू? बेरीज. 6 किती? 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18, 18, 19, 20, 20 आणि 1 21. हे त्या ऑप्शनमध्ये करायची काय बेटा? याची फक्त ॲडिशन करायची. काय करायची? ॲडिशन. काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. कळतं? काय करायची? बेरीज. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18, 19, 20, 20 आणि 1 21. म्हणजे आन्सर किती येणार बेटा? याची सरळ बेरीज 21 येणार आहे. किती येणार आहे बेटा? बेरीज 21 येणार आहे. कळतं आहे? घडीवाले काही क्वेश्चन आहे बेटा? घडीवाले काही क्वेश्चन आहे? घडीमध्ये काय म्हणतो? हे सिम्पल क्वेश्चन आहे. घडीवाले या क्वेश्चनमध्ये थोडा प्रॉब्लेम जाईल. ठीक आहे. कसं आहे? काय म्हणतो? सकाळी 7 वाजल्यापासून काय? सकाळी 7 वाजल्यापासून 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा. घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा काटकोनात किती वेळा फिरतो? काटकोनात किती वेळा फिरतो? वेळा फिरेल हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ऑप्शन आहे भेटायचे. पहिला क्वेश्चन आहे 8, दुसरा आहे 7, तिसरा आहे 4, चौथा आहे 1. क्लिअर आहे? असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता बघा काय म्हणतो. हे बघा काटकोन म्हणजे काय बेटा? ही घडी आहे. हे 12, हे 3, हे 6 आणि हे 9. बेटा काटकोन म्हणजे काय होतं बेटा? काटकोन म्हणजे हे असेवाले. ठीक आहे. काटकोन म्हणजे काय? असे प्रकार. 90 डिग्री म्हणते तेव्हा काय म्हणते? 90 डिग्री. ठीक आहे. त्या एका तासामध्ये किती वेळा फिरते बेटा? एका तासात 2 वेळा. किती वेळा? 2 वेळा. क्लिअर आहे? एका तासात 2 वेळा फिरते. ही गोष्ट हे बेसिक आहे. हे बेसिक आहे. हे माहिती पाहिजे. आता तो काय म्हणते? 7 वाजेपासून सकाळी 7 वाजेपासून किती? सकाळी 7 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत. म्हणजे बघा 7, 8, 9, 10 आणि 11 वाजेपासून काटकोनात किती वेळा फिरेल आहे. क्लिअर आहे? तर काय करायचं बेटा? किती वाजतापासून म्हणतात? 7 वाजतापासून. तर या नंबरला सोडून द्यायचं. 1 किती वाजेपर्यंत? 11 वाजेपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत 1, 2, 3, 4. ठीक आहे बेटा. किती आले? 4. बघा बेटा एका तासात किती वेळा फिरते? 2 वेळा. तर मग 4 तासात किती वेळा फिरेल? 4 गुणाकारात 2 म्हणजे किती? 8 आणि -1 म्हणजे किती बेटा? 7 वेळा. किती वेळा? -1 करायचं. काय? -1 करायचं. कळलं? -1 करायचं. तर आन्सर किती येणार आहे बेटा? 7 आन्सर येणार आहे. किती येणार आहे? 7 आन्सर. ठीक आहे. काटकोन याच्यामध्ये काटकोन येतो, काटकोन येतो, सरळ रेषेत येत असतो. ठीक आहे. म्हणजे 3 प्रकार येतात. काटकोन येतात, दुसरा आहे सरळ रेषेत. काटकोन म्हणजे 90 डिग्री. सरळ रेषेमध्ये म्हणजे
180 डिग्री म्हणजे सरळ म्हणजे ठीक आहे. आणि 0 डिग्री म्हणजे कसं असते सरळ रेषा म्हणजे अशी. आणि मग हा एक प्रकार म्हणजे किती, हा 180 डिग्री. ठीक आहे. हे 3 प्रकार असे 3 प्रकार याच्यामध्ये घडीमध्ये पुष्कळ सारे प्रकार आहे, पण हे मेन जर विचारतील ते याच्यावर विचारतील. क्लिअर आहे. याच्यावर कोण पण विचारू शकते. म्हणजे घडीमध्ये एवढे वाजले तर किती वाजून किती मिनटं झाले, मग किती डिग्रीचा कोन झालेला आहे हे पण विचारू शकते. ठीक आहे, घडीमध्ये. ठीक आहे. तर भरपूर प्रकार आहे. ठीक आहे. एक आता याच्यावर कसे रुपये नाण्यावर क्वेश्चन आहेत. रुपये नाणे म्हणजे कसे, एक राजेश नावाचा मुलगा आहे, त्याच्या खिशामध्ये बघा काय काय, 5 रुपये आहे, 10 रुपये आहे आणि 20 रुपये आहे. ठीक आहे. 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये ज्याच्या समान नोट आहे. म्हणजे समान म्हणजे काय बेटा, सारख्या नोट आहे. म्हणजे किती नोट आहे मला माहीत आहे का, नाही, बस एवढं माहीत आहे. आणि काय म्हटलं, समान नोट आहे. ठीक आहे. त्याच्याजवळ किती, 140 रुपये आहे. काय म्हणते, किती टोटल किती आहे, 140 रुपये. म्हणजे हे जेवढ्या पण नोट आहे, ह्या जेवढ्या पण नोट आहे त्या नोटांमध्ये समान सारख्या नोट आहे. त्याची टोटल किती होऊन राहिली बेटा, 140. किती होऊन राहिली, 140. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा म्हणजे 5ची नोट किती आहे, 5वाला किती नोट आहे, 10वाल्या नोटा किती आहे आणि 20वाल्या नोटा किती आहे. ठीक आहे. आणि याची संख्या काय बेटा, सारखी आहे. तर सगळ्यात करायचं कायची, टोटल मारायची. 10 आणि 20 30, 30 आणि 5 35, 35 आले बेटा. याला 35ने डिवाईड करून टाका, 35ने डिवाईड करून टाका, भागून टाका. 35 चौक किती होते, 140 होते. किती होते, 140. तर प्रत्येकाजवळ इथे याच्याजवळ पण 4 नोट, या 5च्या किती 4 नोटा, 15च्या किती 4 नोटा, 20च्या किती 4 नोटा. क्लिअर आहे. म्हणजे आणि काय, समान आहे. समान म्हणजे काय, एकसारख्या. म्हणजे उत्तर काय राहणार बेटा, सरळ 4 राहणार आहे. कळलं. नोटांवर पण क्वेश्चन येते. ठीक आहे. नोटांवर पण क्वेश्चन येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बेटा आपण. एक नेक्स्ट क्वेश्चन आहे जे डिमांडिंग आहे, जे म्हणजे येऊ शकते, जे खास आहे. जसा हा आहे आता एक क्वेश्चन आहे पुन्हा, 9 16 25 36 आणि हा किती 9 आहे. दुसरा क्वेश्चन आहे बेटा 4 4 4 4. इथे पण काय येणार आहे बेटा 4. इथे थोडं कॉम्प्लिकेशन वाढेल याच्यामध्ये, कारण की वेगळा क्वेश्चन आहे. 64 64 49 81 आणि हा किती 100. हा किती 100 आणि क्वेश्चन मार्क आहे. ऑप्शन आहे बेटा, पहिला ऑप्शन आहे 15, दुसरा ऑप्शन आहे 16, तिसरा ऑप्शन आहे 17, चौथा ऑप्शन आहे 18. क्लिअर आहे. तर करायचं काय आता बघा बेटा, इथं पिक्चर काय चालू आहे ते सगळ्यात टेप समजून टाकू. ठीक आहे. इथे काय म्हणतं आहे बघा, हे जे नंबर्स जे बाहेरचे ते कोणाचे ना कोणाचे वर्गमूळ म्हणजे कोणाचे ना कोणाचे वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे 3चा, हा कोणाचा 6चा, हा कोणाचा 5चा, हा कोणाचा 4चा. जेवढं कळतं आहे हे दिसून राहिलं आपल्याला, कारण की सरळ नंबर दिसत आहे. पण हे 9 कसे येणार आहे यार. आता हा पण वर्ग राहिला पाहिजे, मग हा पण वर्ग राहिला पाहिजे, मग हा पण वर्ग राहिला पाहिजे. पण याच्यामध्ये ती वर्गसंख्या दिसत आहे का तुम्हाला, एकच दिसत आहे 16. हे दिसत आहे 18 17 15 आहे, कोणाच नाही आहे. तर काहीतरी वेगळी पिक्चर आहे बघा. काय सगळ्यात पहिले काय करू, 3चा हा कोणाचा वर्ग आहे 3चा म्हणजे 3. हा कोणाचा 6चा, हा कोण 6, हा कोणाचा 5चा, हा कोणाचा 4चा. टोटल मारा 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18. मला पाहिजे किती बेटा, इथे 9 पाहिजे. त्याला कितीने डिवाईड मारायला लागेल बेटा, आपल्याला 2ने डिवाईड मारायला लागेल. तेव्हा काय 9 येणार आहे पक्का. म्हणजे कन्फर्म आहे की 2ने डिवाईड मारू तेव्हा 9 येणार. तर इथं पण तेच करावं लागेल. हा पण 2चा, हा पण 2चा, हा पण 2चा, हा पण 2चा. म्हणजे प्रत्येक किती झाले 8 झाले. त्याला कितीने डिवाईड मारू तर 4 येणार आहे 2ने मारलं तर बरोबर 4 आलं. इथं पण तेच होणार आहे 100%. किती, हे किती 8, हे किती 9, हे किती 7 आणि हे किती 10. टोटल मारा. इथे 10 आणि 9 19, 19 आणि 21, 20 आणि 7 26, 26 आणि 8 34, 26 आणि 8 किती होते 34, किती होते 34. डिवाइड बाय किती करू 2, म्हणजे उत्तर किती येणार बेटा 17. किती येणार आहे 17. उत्तर काय येणार आहे बरोबर 17 येणार आहे. किती येणार आहे 17. क्लिअर आहे. कळतं आहे. समोर जायचं बेटा. पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या अजून सांगता येईल. ठीक आहे. बेटा हे सगळे क्वेश्चन 2018च्या पेपर सेटमधले आहे. सगळे क्वेश्चन
ठीक आहे. झेड बरोबर किती आहे 52, झेड बरोबर 52, एस सी बरोबर किती आहे 8. काय बी जी ही बरोबर किती आहे 28. तर एम ए डी बरोबर किती. बघा बेटा, जर तुम्हाला ABCD लिहिता येत नाही तर जर तुम्हाला पाठ नसेल तर लिहिता आली म्हणजे लक्षात असायला पाहिजे की कोणत्या याच्यावर कोणता नंबर राहते. जर हे असं जर ते पाठ राहील तर तुम्ही भरभर मारू शकाल. ठीक आहे. जसं दुसरा ऑप्शन आहे बेटा 52, किती आहे 52, तिसरा आहे 18, चौथा आहे 25. क्लिअर आहे. जर तुम्हाला ABCD पाठ असेल तर तुम्ही भराभर करू शकाल, अदरवाईज तुम्हाला ABCD असे लिहायला लागेल आणि तुमचा वेळ जाणार आहे. क्लिअर आहे. तर बघू सांगतोय. बघा बेटा झेड, मला सांगा ABCDमध्ये टोटल सिरीज किती राहते 26 राहते, हो की नाही. 26 राहते ना. ए पासून झेडपर्यंत 26 आहे. तर इथं 52 कसे आले, इथं 52 कसे आले. जर ए पासून झेडपर्यंत 26 नंबर राहते तर मग इथं 52 कसे आले. 52 म्हणजे काय भाऊ डबल आहे. म्हणजे ह्या झेडवर जो 26 नंबरवर आला होता तो याचा काय केला त्याने सरळ डबल केला. म्हणजे काय दोन्ही गुणला तर किती म्हणला 52 म्हणला. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे लिंक मिळाली. बघा हे आपलं डोकं सांगते की काय होणार आहे, दिसल्याबरोबर करते. तर इथं बघा AC आहे, AC किती इथे 8 आहे. म्हणजे काय होणार आहे C किती आहे बेटा, A किती आहे 1 आहे आणि C किती आहे 3 आहे. 3 आणि 1 4, 4च्या डबल किती होते बेटा 8. म्हणजे किती होते 4च्या डबल झाला 8. तर मग इथं पण तेच होणार आहे आणि इथं पण तेच होणार आहे. इथं कारण की ह्या दोन ठिकाणी तेच झालं तर तिथं पण हेच चेक करायची गरज आहे का नाही. MAD करून टाकू. MAD M कितीवर आहे 13वर आहे. 13 1 आणि हा किती D 4वर. ठीक आहे. 13 आणि 14, 14 आणि 4, 13 आणि 14, 14 आणि 4 18, 18, 18, 18 आला. 18च्या डबल किती होते 18 गुणाकारात 2 म्हणजे किती 36. उत्तर काय येणार बेटा सरळ 36. बघा हे ABCD जर तुम्हाला लक्षात असेल, जर तुमच्या लक्षात असेल ABCD लक्षात असेल तर तुम्ही पटापट कराल. जसं मी पटापट नंबर कोणाला तुम्हाला माहिती आहे M 13वर आहे म्हणून तर पटकन 13 लिहून टाकलं. ठीक आहे. जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपर सोडवाल तेव्हा तुम्हाला वरती ABCD लिहायला लागेल. काय लिहायला लागेल ABCD लिहायला लागेल आणि तेव्हा ती कुठे सॉल्व करायला लागेल. अदरवाईज ते फटाफट होईल, अदरवाईज ते होणार नाही. ठीक आहे. जर नसेल माहीत तर ABCD तुमच्या लक्षात पाहिजे कोणत्या क्रमांकावर काय आहे तर. ठीक आहे. सेकंड सेम क्वेश्चन आहे ABCDचाच, ABCD सिरीजचाच आहे. ठीक आहे. असे पण क्वेश्चन येते, ठीक आहे. ABCD सिरीजचा क्वेश्चन आहे बेटा हा. हो ठीक आहे. तर ABCDमध्ये बघा काय आहे ते. हा एक क्वेश्चन आहे, ए सिंपल क्वेश्चन आहे. हा नव्हता घ्यायला पाहिजे, मी घेतला काय ना. C9 16 D (25). बघा बेटा सिरीज चालू आहे बेटा. ABCDE सरळ कारण की काय तो 5चा स्क्वेअर आहे. तो काय 5चा स्क्वेअर आहे. तो काय सरळ सिंपलवाला क्वेश्चन होता. यात काही भारी नव्हतं, असं स्पेशल काही खास नव्हतं. बघा ह्याच्यामध्ये स्पेशल काही खास नव्हतं. ठीक आहे. याच्यामध्ये स्पेशल असं काही खास नव्हतं. याच्यामध्ये आकृत्यांमध्ये बघा, आकृत्यांमध्ये एक स्पेशल क्वेश्चन टाकला आहे, जालना भरतीतला आहे. ठीक आहे. आणि म्हणते की किती टोटल त्रिकोण आहे सांगा, किती आहे टोटल त्रिकोण. ठीक आहे. आता बघा ऑप्शन आहे 17 पहिला, दुसरा 18, तिसरा 19, चौथा आहे यापैकी नाही. हा एक ऑप्शन आहे. ठीक आहे. बघा काय बेटा, जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन मिळते तर काय करायचं, नंबरिंग कशी करायची. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे नंबरिंगचा. नंबरिंगचा. तर बघा बेटा सगळ्यात पहिले काय करायचं बेटा, नंबरिंग द्यायची. इकडून जिथं डबल त्रिकोण आहे, डबल आहे ट्रिपल आहे काय पण राहते, तिथून काय करायची नंबरिंग 1 2 3 4 5. आणि इथं काय या त्रिकोणमध्ये 2 त्रिकोण बनतात, आपण काय करू दुसरा नंबर देऊन टाकू. ठीक आहे. मग ॲडिशन 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 13 आणि 2 15, 15 आणि 2 किती होते 17. सरळ बस झाला उत्तर. काय केलं का नाही, काय करायचं सगळ्यांची ॲडिशन करायची, सगळ्यांची काय करायची बेरीज. पण याच्यामध्ये डबल त्रिकोण आला तर काय याच्यामध्ये डबल आलं ना.
तर आपण काय केलं, याला हे नाही केलं, याला सोडलं नाही, याला इथं काय केलं 2 करून टाकलं, 1 2, ठीक आहे. असं हे 2. तुम्ही म्हणाल की सर इथे 3 टाकतो इथे 4 टाकतो, हे नाही, कारण की याच्यामध्ये डबल आलेलं आहे म्हणून 2 एक्स्ट्रा क्लेलं आहे, ठीक आहे. तर उत्तर किती येते, सरळ सरळ 17 उत्तर येते. किती येते उत्तर, 17 उत्तर येते. समोर जाऊया. याच्यामध्ये ॲरोवर पण क्वेश्चन येते. ॲरोवर बघा कसे क्वेश्चन येते. एक ॲरो असतो असा ॲरो, कोण, याच्यामध्ये किती कोण आहे ते सांगा, कोण किती आहे, कोण किती आहे ते सांगा लागते, ठीक आहे. 1 2 3 4 म्हणजे प्रत्येकाचे कोणाची काय करायची बेटा, बेरीज करायची. काय करायची, बेरीज करायची. प्रत्येक कोणाची बेरीज. हा बेसिक क्वेश्चन आहे, हा पेपरमध्ये पण दिसत नाही, रेअर आला आहे म्हणून सांगत आहे, डिटेलमध्ये नाही. हा कोण जर आला, हा अचानक लक्षात आला, जर कोण दिसलं तर जेवढे पण कोण असेल त्याला काय द्यायचं, नंबर द्यायचा आणि प्रत्येकाची काय करायची, बेरीज करून टाकायची आणि त्याचं उत्तर तिथंच दिलेलं राहिलं आहे, ठीक आहे. जर याच्यामध्ये विचारलं 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि किती होते बेटा 10, तर उत्तर काय येणार आहे बेटा, सरळ सरळ 10 येणार आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे, ठीक आहे. तर उत्तर काय येईल, सरळ सरळ 10 येणार आहे, ठीक आहे. अजून काही क्वेश्चन बघून घेऊया.